पुरुषांमध्ये बरेचसे त्यांचे कन्सर्न असतात. पेनिसची साईज म्हणा, मास्टरबेशन म्हणा, ह्याचे फार मिथ्स आहेत, गैरसमज आहेत. त्यांचं समाधान कसं करावं? त्या गैरसमजुतींमध्ये पेनिसचा साईज, लिंगाचा आकार किंवा हस्तमैथुनाच्या गैरसमज असे भरपूर आहेत. 50 ते 70% पुरुषांना असं वाटत असतं की आपल्या लिंगाचा साईज हा छोटाच आहे ऍव्हरेज साईज पेक्षा. खरंच लिंगाचा साईज लहान असणं, आकार लहान असणं ही केस फक्त 1% पण कमी पुरुषांमध्ये आढळते. तसंच हस्तमैथुन केलं त्याच्यामुळे कमजोरी आली, त्यामुळे वीर्य नाश होतोय, समस्या निर्माण होत आहे, अशा अनेक गैरसमज. कशामुळे असतात हे गैरसमज? कारण सेक्स एज्युकेशनचा अभाव. आपल्याकडे ते अजूनही तेवढ्या प्रमाणामध्ये दिलंच जात नाही. मासिक पाळी आल्यानंतर काय बदल होतात हे सांगितलं जातं, पण या बाकीच्या गोष्टी सांगितल्या नाही जात. कुटुंबामध्ये बोलणं, जे शांतताच असते तिथे नाहीच बोलणं होत. मित्र मंडळींमध्ये बोललं तर तिथे बढायाच मारल्या जातात. त्यामुळे तिथे खरी माहिती कळणं हे कठीणच असतं. पण मग कोण सांगतं? जी माहिती असते म्हणजे पॉर्नोग्राफी किंवा सोशल मीडियावरनं त्यांना कळतं. ऍक्च्युली त्यांच्या अवास्तव अपेक्षा होऊन जातात. म्हणजे पॉर्नोग्राफीत हे बघितलं म्हणून मग माझ्या लिंगाचा साईज नक्कीच कमी असं पुरुषांना वाटू शकतं. अशा प्रकारचे गैरसमज हे दृढ होत जातात. अशा प्रकारचे गैरसमजामुळे खूप त्याचे वाईट परिणाम होतात. म्हणजे मानसिक तर आहेच आहे की स्वतःविषयी कमतरतेची भावना, न्यूनगंड निर्माण होतो. त्यामुळे म्हणजे ही खरं लैंगिक समस्या नाहीये, पण त्यामुळे लैंगिक समस्या निर्माण होतात.